2025 आता संपत आले आणि आता गेल्या वर्षी जे आपण काही निश्चय केले होते ते किती कंप्लीट झाले यावरती थोडाफार विचार मी करत होते. आणि कसं वाटतं की आपण टार्गेट ठेवले होते अगोदरच सप्टेंबरपासून, तर कसं कसं पूर्ण झाले, काय काय झाले ह्याच्यावरती थोडा विचार मी करत होते. तर चला थोड्या दिवसात हा पण व्हिडिओ येईल. नमस्कार, माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर कसं झालं आहे, मला आमच्या इथली पूर्वी जी अगोदर मी तुम्हाला दाखवलेली आहे बघा, ही भाजी आहे ना, हिला मी 3-4 वेळा असं वरूनच खुडून घेतली, पण आता त्याला लागायला लागले फुलं आणि त्याचं हे शेंगा छोट्या छोट्या. पण मला ह्या भाजीचं बियाणं इतकं आवडलं आहे की म्हटलं ह्याला आता आपण याच्या बिया ठेवायच्या, म्हणून ही भाजी मी काढलेली नाही. त्याचसोबत मी कोथिंबीर पण टाकलेली. कोथिंबीर छान जमली बघा, कोथिंबीरीचं एकदम छान. आता कोथिंबीर ही घरची आलेली आहे, ही पुंजीनं घातलेली अशी टाकलेली कोथिंबीर एकदम छान आली आहे. हा हा, मस्तच. आणि ही मेथी आता याला इथं जे शेंगा लागायला लागल्यात ना, त्या शेंगापासून मी ह्याचं बी ठेवणार आहे, कारण इतकी टेस्टी आहे ही भाजी, काय खरं नाही म्हणजे चवच याची भारी आहे एकदम. आणि हे बघा, तर ती मिरचीची रोपं मागं मी दाखवलेली तुम्हाला, हे बघा कशी आलेत, एकदम सुंदर अशा प्रकारे. आता इथून पुढं आला आता मिरच्या यायला सुरुवात होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोथिंबीर. मला कोथिंबीरीची म्हणजे कोथिंबीर मेथीची भाजी हे पाहिजेच घरचं. बाकीचं थोडंफार आपण आणतोच विकत. आणखी इथं आता ही फुलं धरायला लागले, वांग्याचं फुलाचं रोप 2 आलेत, 2 वांगी छानपैकी लागणार बघा. इथं वांगी अजून एका ठिकाणी दाखवते, ह्याला पण लागल्या फुलं पडायला लागल्यात, फुल धरलं यानं पण. अशा प्रकारे आता ह्या 2 गोष्टी आणि भरपूर प्रमाणात तिथलं येणार आहे, कारण मी ती काढलेलीच नाही. आता ह्याचं मेथीचं आणि हे बघा टोमॅटोचं पण फुलं लागायला लागले, तर फुलं धरल्यात टोमॅटोनं पण. अशा प्रकारे चक्कर मारायला आले मी इथं. म्हटलं काय चाललं. तर हे सगळं झालं की आता मी ठरवलं आहे की इथं ही सगळी मेथी काढायची व्यवस्थित आणि हे करायचं, परत इथं कोथिंबीर टाकायची, कारण काय इकडची कोथिंबीर संपली की तिकडची चालू होईल ह्या बाजूची. आणि 2 दिवसानं ह्या सगळ्या मेथीचा कार्यक्रम होईल, म्हणजे सुकून जातील या शेंगा, त्या काढायच्या, ज्याचं बी ठेवायचे. तर आता संध्याकाळ होत आली, बऱ्यापैकी अंधार तर लगेच 6:30लाच. धुतलेले कपडे पण काढायचे आहेत, जास्त वेळ ठेवून काय कपडे लवकर सुकत नाहीत आणि उन्हासारखं इतकं काही तीव्र ऊन नसतं, म्हणून जरासं असं राहिलं. ते म्हणजे चिक्कू काय झालं आहे, परवा वानराने असा हल्ला केला, ह्याच्यात 10-12 वानरं बसलेली आणि त्यांनी काय केले, चिक्कूची वाट लावली, काय राखले की नाही तोडूनच टाकले. हे बघा झाड कसं आडवं करून टाकले, पूर्ण फांद्या जमिनीवरच लोळवून टाकल्या. चिक्कू इतके लागलेले, पण काय आता बोलायचं. हे सगळं हे असं झाडच आडवं पाडून टाकले आणि आडवंच करून. त्यांना काय खायला काय नसल्यामुळं ते आता रानातलं सगळं इकडचं तिकडचं काय शोधून खाण्याच्या मार्गावर असतात. असो, त्यांनी खाऊन राहिलेलं आपण खायचं, सगळ्यांचं होईल ते आपलं होईल, सगळ्यांच्यासोबत जे काय होईल ते पण आपलं होईल. आणि
मस्तपैकी फुल झाड जगलं आणि याला फुलं इतकी लाल भडक लागतात ना, एकदम छोटंसं मस्त 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 जगून निघले.